संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे त्या नमस्कारून आता नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा गुरुजी उदार सोपान देवा गुरुजी उदार सोपान देवा मुक्ताबाई नमोती भोर मुक्ताबाई नमोती भोर नमोती भोर मुक्ताबाई नमोती भोर नमो सद्गुरु तुकया ज्ञानदेव नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती श्रीरामदूतं शरणं प्रपदे कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटे झळाळे कारुण्य सिंधू भव दुःखारे तुझ्या विण शंभो मज कोण तारे सेना मने जेने भाई किंवा जन्मांतरीचे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील आणि माऊली ज्ञानोबरांचा आपण जो नेमाने हरिपाठ घेतो त्यातील समाधी संजीवन हरिपाठ यानंतर जी उत्तर आपण अभंग घेतो त्यात संपूर्ण अभंग तुकोबरायचे आहेत. मग गुरुपरंपरेचे असतील आणि हा अभंग म्हटला की हरिपाठाच्या पूर्णत्वेकडे जाण्याचा हा प्रसंग आहे. म्हणून तुकोबरायांचा हा
नामाचं महत्त्व प्रतिपादन करणारा अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे. विठाला भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, सर्व संत मायबापांच्या असीम कृपेने आपल्या गावचं जागृत देवस्थान संत नागेबाबा यांच्या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण परमपूज्य गुरुवर्य आपणा सर्वांचं श्रद्धास्थान पूज्यबाईंच्या मार्गदर्शनाने शुभप्रेरणेने अनेक वर्षापासून हा नाम सप्ताह संपन्न होत आहे. या भेंड्यावरती संत नागेबाबावर किती बाईंचं निष्ठा आहे हे आपण गेली 15 दिवसापासून पाहतो. मागच्या वद्य एकादशीला होत्या नामस्मरणाला आल्या. आताही प्रकृती साथ देत नाही, पण नामाची आवड, संत बाबावरची असणारी निष्ठा आणि नागेबाबांनीच मागच्या वर्षी त्यांना स्पष्ट बोलताही येत नव्हतं, जास्ती अस्वस्थ होतं, पण वर्षभरामध्ये माऊलीच्या कृपेने नागेबाबाच्या आशीर्वादाने सकाळी ज्यावेळेस त्यांनी विना घेतला, अभंग म्हणायला सुरुवात केली. कुणीच म्हणणार नाही बाई आजारीत म्हणून. सुंदर अशा आवाजामध्ये सकाळी आपण कलशपूजन केलं, नेहमीची नागेबाबाची आरती आणि विना उभा करून आज विना प्रहारा चालू झाला, पारायण सोहळा चालू झाला. त्यामध्ये विशेष पसायदान चिंतनापासून परमपूज्य गुरुवर्य गाथामूर्ती बाबाजींनी आपल्याला सांगितलं की जिथे जिथे अखंड नाम जप चालू असतो त्या ठिकाणी चैतन्य निर्माण होतं, प्रसन्नता वाढते. तेव्हापासून आपल्या पंचकृषीतील गावातील सर्व त्याही कालावधीत दिवसाच्या प्रहरामध्ये संपूर्ण महिला भाविकांनी प्रहारा केला, नामजप केला. आजही त्यांनी अगदी सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत नामजप केला. आता नंबर आहे आपला पुरुषांचा, आणि त्यामध्ये मोठी कसरत म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत. आता मंडप गळत होता, पण थांबून घेतलं. पावसानेही नागेबाबाच्या या यात्रेच्या पारायणाचा स्वागत केलेलं आहे. आणि पहिल्या दिवसाची सेवा नागेबाबा परिवाराने, नागेबाबा सर्व भाविकाच्या वतीने पूज्यबाईंच्या आज्ञेने ही माझ्याकडे आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे. तुम्ही म्हणाल वेगवेगळे अभंग घेतले जातात, सोपा का घेतला? कारण नामचिंतन चालू झालेलं आहे आणि अवघड अभंग घेऊन सांगायचं सोपं, त्याच्यापेक्षा अभंग सोपा घ्यायचा आणि सांगायचंही सोपं. विठाला 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 पारायणामुळं स्वरापेक्षा आवाज उंच चालला आहे की नाही? तरी पांढरी 3ला आहे, आता काय पांढरी 4ला घ्यावा, परंतु सर्वांना घेऊन चालायचे. आवाज असतो, आवाजामध्ये पाण्याचा बदल झाला, विश्रांती नाही झाली की मग मागं पुढं होतं. परंतु जिथे तुकोबारायांनी म्हटलेलं आहे लावून मृदंग श्रुती टाळ घोष, तिथे ते स्वरातच झालं पाहिजे. विठाला विठाला तुमच्या आमच्या दृष्टीने आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आपल्याला वाटत होतं की आत्ताच ज्ञानेश्वरी पारायण होऊन गेलं 3 महिन्यापूर्वी, परत भाविक बसतील की नाही. पण ज्ञानेश्वरी ग्रंथावर, ज्ञानोबावर, नागेबाबावर किती निष्ठा आहे हे सकाळी ध्यानात आलं. भरपूर वाचक बसले. सकाळीही सुरू करण्यासाठी सारं भजनी मंडळ उपस्थित होतं, सारे भाविक उपस्थित होते आणि दिवसभर तर अगदी काय रांगची रांग चालू आहे. म्हणून हा श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये ठिकठिकाणी मोठे मोठे उत्सव होतात. कुणी पहिल्याच श्रावणाच्या प्रारंभाला नाम सप्ताह सुरू करतात. महिनाभर कार्यक्रम चालू आहेत. शिव उपासना म्हणजे आपल्या नुसत्या महाराष्ट्रापुरती नव्हे, संपूर्ण जगामध्ये केल्या जाते. शिव उपासनेचं फल अत्यंत श्रेष्ठ आहे, महान आहे. कारण ज्या शिवाची आपण उपासना करतो
ते भगवान शिवजीच पहिले भगवंताचे नामधारक आहेत. शिवनाम शीतळमुखी शेविबा कापडिया रे. मग ज्याची आपण उपासना करतो तो भगवान जर अहोरात्र देवाचं भजन करत असेल, नामस्मरण करत असेल, तर आपणही नाम प्रकरणातील अभंग घेतला पाहिजे. कोणत्या नामाचा भगवान शंकरजी जप करतात म्हणा. भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव भजन करी राम तुझी सदाशिव सदाशिव राम तुझी सदाशिव सदाशिव भजन करी देव महादेव भजन करी महादेव राम तुझे सदाशिव सदाशिव राम तुझे सदाशिव सदाशिव भगवान महादेवाचं आवडीचं भजन आहे. म्हणजे भगवान शंकरजी स्वतः नामधारक आहेत, म्हणून नाम प्रकरणातील पहिल्या दिवशी हा अभंग घेतलेला आहे. तुकोबरा या अभंगाद्वारे तो यच्चावत मनुष्य मात्राला सर्वात सोपी साधना सांगतात. साधना सोपी आहे भगवंताचं नामस्मरण. मग एकदा सांगितल्यानंतर भाविकाच्या मानवाच्या लक्षात येतं. दोनदा का सांगितलं तुकोबरायांनी? ज्या वेळेस आवडीची गोष्ट असते, आवडीचा मंत्र असतो, त्यावेळेस माणूस पुन्हा पुन्हा सांगत असतो. आधी करून सर्व संतांचा आवडीचा विषय म्हणजे भगवंताचं नामस्मरण. म्हणून तुकोबरायांनी अभंगात आपल्याला सोपं हे साधन आहे दोनदा सांगितलं. सुरुवातीला देखील नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि शेवटी देखील तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. म्हणजे आवडीचं नाम संतांच्या मुखात आहे आणि मग ते आवडीचं नाम सर्वांनीच घ्यावं, सर्वांनीच नामस्मरण करावं. ही अंतःकरणामध्ये तळमळ असल्यामुळे या अभंगाद्वारे द्वंद्व आपल्याला जे नाम भगवंताचं सोपं आहे ते घ्यायला सांगतात. त्या नामाची महती आपण सर्वजण नेहमी श्रवण करत आहोत, ऐकत आहोत. फक्त त्या नामाशी आपण संलग्न होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग ती साधना नेहमी आपल्याकडून घडावी म्हणून गुरुवर्य राऊत बाबांनी आपल्याला तेच सांगितलं. पूज्यबाईंनी 30-35 वर्षापासून नामाचंच रोपटं या गावामध्ये लावून जे भगवान शंकराला प्रिय आहे, नागेबाबाला प्रिय आहे, तेच नामस्मरण आपल्याला घ्यायला सांगतात. अगदी आवडीने भाविक येतात. 5 ते 6 नामजप, त्यानंतर हरिपाठ. कारण सर्वात श्रेष्ठ साधन मोठा यज्ञ कोणता असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे. आपण ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीचे वाचक आहात, उपासक आहात. ज्ञानोबराने गोड वर्णन केलेलं आहे. नाम यज्ञ तो परम बाधून कर्म नामे धर्म धर्म नाम ब्रह्म वेदार्थे विठाल हर आणि म्हणजे साधना तुम्हा आम्हाला सर्वांना करण्याजोगी आहे, सर्वांना शक्य आहे, सर्वात सोपी आहे. केव्हाही कुठेही कधीही घेता येतं. त्यालाच भगवंताचं नाम म्हणतात. ते सोपं आहे. या कलियुगामध्ये अन्य युगामध्ये अन्य साधना होती. काही कालावधीत भगवंताची पूजा, काही कालावधीत तपश्चर्या, काही कालावधीमध्ये यज्ञयागादी कर्म केल्या जायची. परंतु कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण तेने नारायण दिल भेटी तेने नारायण दिल भेटी तेने नारायण दिल भेटी
कार्यक्रम होतो, कार्यक्रम छोटा असो मोठा असो, सर्व कार्यक्रमामध्ये जेवढं नामसाधना, भजन, कीर्तन, काकडा, हरिपाठ, परमार्थ करत असताना अन्नदानाची गरज आहे. कारण पूज्य मोरारी बापू सांगत असतात, भुके पेट भजन न हो गोपाला, उपवासी पोटी साधना घडत नाही. आणि म्हणून या सप्ताहामध्ये सकाळी वाचकासाठी पोटभरा असा नाश्ता आहे. अन्नदात्याला द्यावे तेवढे धन्यवाद. आताही ज्यांचा महाप्रसाद आहे सर्व भाविकांना, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आपल्या नागेबाबावर सर्वांची श्रद्धा असल्यामुळे वर्ष आपल्या ट्रस्ट मंडळाला फोन करून सांगतात, आमचा नाश्त्याची सेवा राहू द्या, आम्हाला संध्याकाळची पंगत द्या. काही ठिकाणी संपर्क करावा लागतो, गाठ घ्यावी लागते. आपल्याकडे ते होऊन अन्नदाते संपर्क करतात, कारण नागेबाबावर सर्वांची श्रद्धा आहे. आणि म्हणून अन्नदात्यांना धन्यवाद. कीर्तन म्हटलं की एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. आपलं सर्व नागेबाबावर श्रद्धा असणारं हे भजनी मंडळ अगदी सुपर टेलर आहेत. आदरणीय महाराज आहेत चंदूभाऊ गोरे महाराज. आपण नाना म्हणतो, नाव त्यांचं बापूसाहेब आहे, पण नाना म्हणण्याची पद्धत आहे. प्रत्येक माणसाला 2 नाव आहे. गायनाचार्य शंकर महाराज, गायनाचार्य संजू महाराज, अप्पासाहेब वारकर, आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराज चौधरी, डॉक्टर साहेब, बाजीराव बाबा, बोर्डे बाबा आणि काशीद मामा, आदरणीय PT मास्तर आपले साळुंके, अशोकरावजी, तरुण मृदंगाचार्य. कारण वाजवायला ताकद लागते. ते दिसायला तुम्हाला लुकडे दिसतात, पण वाजवण्यामध्ये वजन आहे, साधना आहे. आदरणीय काशीनाथ महाराज आहेत, बाळू काका म्हणजे जहाला आवाज. नेहमी येणं होतं, पण आल्यानंतर सारं गाव जागं होतं. आदरणीय आपले अशोकदादा धुमाळ, आदरणीय मृदंग सम्राट. हा अरे हा बघा, असं होतं. जिथं आवड जास्ती असते ना तिथं लग्नामध्ये असंच होतं ना. साऱ्या लोकांना पत्रिकाचा जवळचाच माणूस राहतो, पण ज्येष्ठ माणसाचं नाव नंतर घ्यावं लागतं म्हणून मागं ठेवलं होतं. म्हणजे मी विसरलोय, कशाला कबूल करू. यालाच कलियुग म्हणायचं. विठाला ज्यांच्या आवाजाने भजनाचा आनंद निर्माण होतो. पूज्य बाईंचा आवडीचा आवाज म्हणजे आमच्या शिरोमामाचा. देवाची ती देण असते. काहींना रियाजाने ती कमवावा लागतो आवाज, पण त्यांना जन्मताच त्या घराला काय नागेबाबाचा आशीर्वाद आहे. परवा आपली दिंडी घेऊन जातात ना देवदास मास्तर, हे जे मला दिंडीवाले म्हणले ते सरपंचही चांगलं म्हणतात. अहो त्यांचे लहान मुलं असायचे ना, नखीताई तो मुलगा, हरिपाठाला याची इतका गोड आवाज आहे. नेमकं काय खातात ते, बहुतेक मोहळाचा मध, त्याने आवाज चांगला येतो. देवाची देण असते. नाही तर आम्हाला जन्म घालावा लागतो, तरी अभंग काय तालाच येत नाही आणि स्वराची त्याची भेटच होत नाही. ही साधना एका युगातलं नाही. हे ज्या वेळेला मनुष्य लहानपणी आणि गोड आवाज गातो ना, ती एका काळची साधना नाही. त्याला गीतेमध्ये असं म्हटलेलं योगभ्रष्ट. भजन करत करत देह सोडलेला असतो, परत मानव देह मिळाल्यानंतर तो आवाज निर्माण होतो. म्हणून आपले स्वरसंगमचे आदरणीय शिरूमामा, असा गोड आवाज आमच्या भागाला आता तुमचा परिचय नाही, पण गुरुवारी बंशीबाबांच्या वैकुंठवासी बंशीबाबांनी गावोगाव नाम सप्ताह चालू केले. त्यांच्या सप्ताहामध्ये आमच्या भागातले नागोराव स्वामी, त्यांच्यामध्ये नागोरावचा असा आवाज होता ना, त्यांनी शिवी जरी दिली तरी गोडच वाटायची. आता शिव कुठं गोड असते का, पण आवाज. आमच्या कीर्तन क्षेत्रामध्ये आदरणीय वैकुंठवासी सदानंद गुरुजी, म्हणण्यामध्ये आवाज. इकडं गुरुवारी भिंगशे महाराज, भगवानगड, एक देण असते. आदरणीय सुशे महाराज आहेत, कृष्णा महाराज, आदरणीय आमचे माऊली टेलर, राजगुरू महाराज, लय शांत जीवन. आदरणीय बघा तेजीराम, ज्याचा आवाज तेज आहे. सारं सोडून आता नागेबाबाची वारी केली, मनानेच निर्णय घेतला, सुंदर भजन करतात. आदरणीय बाविष्कर, आदरणीय आपल्या चिंचोलीचे, आपल्या कारखान्याचे कर्मचारी आणि सुंदर पेटी वाजून भजन म्हणतात.
शिवायदादा आहेत, आमचा अण्णा. कोणी कोणतीही सेवा सांगा, काकडा असो, भजन असो, हरिपाठ असो, सर्व सेवेमध्ये तुम्ही म्हणाल तुम्हाला काही आठवणं म्हणून एवढं पसारा लांबीला का? पहिल्या दिवशी पहिल्या क्षणाला सर्वांचं आगत स्वागत करणं. आता तुम्ही लग्नामध्ये नाही का सारे लोक सोडतात आणि सारं काय आणलं नेलं नाही काय माहीत नसतं, पण गेटवर उभे असतात. तसं आज गेटवर उभा आहे, सगळ्यांचं स्वागत. पुरुष भाऊ काही अगदी सुंदर शांत बसलेले आहेत आणि महिलांनी तर उच्चांकच केला महाराज. या भक्तीची शक्ती महिलांच्याच अंगी आहे आणि तुम्ही सर्व करता वेळेवरती म्हणून आमच्याकडूनही भजन होतं. महिलांना द्यावे तेवढे धन्यवाद, आयोजकाला, संयोजकाला, श्रोत्यांना आणि सर्वांनाच ज्यांच्यामुळे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो ते आमचे अनिलराव आरगडे. खरं तर त्यांचा असा नियम होता, परवा मला ते बोलले की नवीन मिक्सर आणणार आहे मी आणि पहिल्याच कीर्तनाला त्याचा प्रारंभ करायचा. परंतु काही अडचणी आल्यामुळे ते मिक्सर येणार आहे, परंतु काल्यापर्यंत 100% येईल. चांगल्या गोष्टीला वेळ लागतो. मी पण पहिलं असं काही घाई करायचो. गुरुवरीबाईंनी सांगितलं घाई करायची नाही, धीरतो कारण साह्य होतो नारायण. शांत राहा. जीवाला शांत करणारे संत आहेत महाराज, आणि शांतता लाभायची असेल संतांच्या द्वारे त्याला प्रभावी साधन आहे भगवंताचं नामस्मरण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता पाचही कडेचा सरळ सरळ अर्थ आपल्याला ज्ञातच आहे. भगवंताचं नाम सोपं आहे, कलियुगामध्ये तेच एक सत्य आहे, तेवढंच साधन आहे. या कलियुगामध्ये आपल्याला लवकर भगवंताची भेट व्हावी म्हणून संतांनी भगवंताचं नामस्मरण स्वतः आधी घेतलं आणि तुम्हा आम्हाला सोप्यातलं सोपं करून भक्तीचा मार्ग दाखवला. त्याला नामस्मरण म्हणतात. सोपेवर मामा नामस्मरण हे सोपं आहे. सोपी साधना आपल्याला संतांनी सांगितली. हकारुनी सांगे तुका नाम घेता राहो नका. कारण सोपी साधना भगवंताचं नामस्मरण आहे. मग साधना जरी सोपी असली तरी त्या नामाचा प्रभाव किती आहे की अनेक जन्मामध्ये केलेली पाप जळून जातात, भस्मसात होतात. अभंगाचं प्रथम कडवं नाम संकीर्तन तेने सदा चित्ता समाधान. गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, माझं नामस्मरण कधी कधी घेऊन चालत नाही, सतत
सततं कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमशन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत करावं लागतं. मग या श्लोकावरच्या ज्ञानोबारांच्या ज्या ओव्या आहेत ना, त्या अत्यंत महत्त्वाच्या ओव्या आहेत. ज्ञानोबाराय बोलतात, सतत जर त्या भगवंताचं नामस्मरण घेतलं तर त्या नामधारकाच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. काय काय आनंद प्राप्त होतो? त्याला कुठल्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही, स्थान सोडून जाण्याची गरज नाही. ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी त्यांना करता येतं. म्हणून श्रेष्ठ नामस्मरण आहे. त्याचा परिणाम सांगितला, जळतील पापे जन्मांतरीचे. आपल्या असा पाठ आहे, परंपर थोरा मोठ्यांच्या मुखातून श्रवण केलं. एकवचनी शब्द नाही, तिथं बहुवचनी शब्द आहे. जळतील पापे जन्मांतरे. अनेक जन्मामध्ये जे केलेलं पाप आहे ते क्षालन करण्याचं, जाळण्याचं, भस्म करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. आणि ते नामस्मरण एवढं प्रभावी आहे, ते घेण्यासाठी कुठंही जावं लागत नाही. घरी बसल्या घेता येतं. आणि जगाचा मालक परमात्माला भेटण्यासाठी येतो अभंगाचं दुसरं चरण. न लगती सर्वात सोपं साधन आहे, प्रभावी आहे. कुठं जाण्याची गरज नाही. तरी समाज मानव देवाचं नामस्मरण घेत नाही. म्हणून नाथ महाराज रागवले. थोडं त्यांनी सर्पाची उपमा दिली. ब्राह्मण लोकांचं बोलणं थोडं नॉर्मल असतं, जास्ती वर्म लागेल असे ते कधी बोलत नसतात. जरी त्यांनी प्रयत्न केला तरी पण मग सात्विकच बोलतात. ज्ञानोबाराला तर पुढचं काही बोलता चालेल. ज्ञानोबाराय म्हणतात, त्यांना गावंढा हा शब्द सोडून दुसरं बोलता चालं नाही. आपण अख्खी ज्ञानेश्वरी वाचा. गावंढळ म्हटलं ज्ञानोबारायांनी, म्हणजे त्या लोकांना सौम्य बोलण्याची सवय. पण मराठा समाजामधले तुकोबारा आहेत ना, जे देवाचं नाव घेत नाही, सांगू नाही, त्यांना काय म्हटलेलं आहे, ना म्हणे घे ज्याची वाचा. आणि तो लेख दो बापाचा. बघा भाऊ, आता एकाच बापाला सांभाळणं मुश्किल झाले, आणि दोन बापाचं व्हायचं असेल नसेल तर देवाचं नामस्मरण करा. नाथ महाराजांनी आपल्याला सर्वांना कोणती उपमा दिली? नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हानो हे काळ सर्प आहे. सर्प राहण्याचं बीळ. जे देवाचं नाव घेत नाही त्याचं तोंड म्हणजे सर्प राहण्याचं ठिकाण आहे. तिथे साप राहतो. आता साप तोंडात राहिला गपची प्रसंग. अहो दिसला तर फुसफुस करतो, आणि तोंडात वा कापलं लगेच त्या दिवशी राम बोलो बाई राम. हे का संत रागवले? साधना सोपी आहे, श्रेष्ठ आहे, पापाची निवृत्ती होते. ती साधना ते नामस्मरण घेण्यासाठी कुठं जंगलात जाण्याची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण. आता कोणताही सिद्धांत पटवायचा असेल, समजून सांगायचा असेल तर त्याला पुराणातले प्रमाण द्यावे लागतात, आहे की नाही? एवढा महान पाप करणारा वाल्या कोळी, पण त्यांनी देवाचंच नामस्मरण घेतलं, वाल्मिक ऋषी झाले. एवढंच नव्हे तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना जसं वाल्मिकाने रामायणामध्ये लिहिलेलं आहे त्या पद्धतीने अख्खा अवतारामध्ये जगावं लागलं. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दाविन नामा म्हणे. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामी तिने लोक उद्धरते. पहिला दाखला दिला ज्ञानोबारांनी वाल्मिक ऋषीचा. नको तेवढी पाप हातातून घडलेली होती. पाप करण्याचं कारण माहिती आहे, प्रापंचिक असल्यामुळे प्रपंच चालवण्यासाठी दुसरा कोणता बिझनेस करण्यासाठी पैसा नव्हता, आणि म्हणून वाटमारीचा धंदा करायचा, त्यांना मारायचं, त्यांचे पैसे घ्यायचे, प्रपंच चालवायचा. पण असं असतं, जरी माणसाचा धंदा तो असला तर एक ना एक दिवस तिच्या जीवनामध्ये पुण्याचा प्रसंग येतो. नारद महर्षीची भेट झाली आणि त्यांनी तो धंदा टाकून दिला. ज्यांच्यासाठी करतो ते कुणीही तुझ्या उपयोगाचे नाही, हे सोडून दे, हे पापकर्म आहे. नारदांनी सहज सांगितलं. त्यांनी ऐकल्यानंतर ते काय तात्काळ सात्विक विचार निर्माण होत नाहीत. तमगुण असतो, रजगुण असतो. सात्विक गुण तयार व्हायला सत्संगती धरावी लागते, नामस्मरणच करावं लागतं. नारदांनी सांगितलं, तू थोडा क्षणभर उभा राहिला. नारदांनी सांगितलं, बाबा माझं तुला पटत नसतं तर घरी जाऊन विचारून ये. नारद म्हणले, बाबा बाबा एवढे लोक शिकले राव, कुणी MD झालं, कुणी वकील झालं,
पण बाबा लोकांसारखे लोक चॅप्टर कुठंच नाहीत. असं नारदाला वाल्मिक म्हणले, तुम्ही काही मनावर घेऊ नका जास्ती, म्हणजे तुम्ही मला घरी पाठवा आणि तुम्ही जा निघून भजन करायला. म्हणजे तुम्हाला जिवंत राहण्याची इच्छा आहे, तुम्हाला माहिती हा मारणार आहे, जवळचा पैसा मारून घेऊन जाणार घरी, आणि तुम्ही म्हणता घरी जाऊन विचार. संत मायपोट असतं महाराज, दया असते अंतकरणामध्ये. वाल्या कोळ्याला सांगितलं, बाबा मी जे सांगितलं तुझ्या भल्यासाठी आहे, तुला पटत नाही, तुला वाटतं मी तुला घरी पाठवतो आणि मी पळून जाणार, असं कर, मला तुझ्याजवळ जे दोरी आहे ना रस्ता रोकायची, त्या दाव्याने झाडाला बांध, पण घरी विचारून ये. मग तो म्हणला, बाबा असे सत्यवादी बाबा पाहिजेत, म्हणजे पळून ते जाणार नाहीत. आपल्याला खरंच ते चांगल्यासाठी घरी पाठवतात, विचारलं पाहिजे. घरी आला, दार वाजवलं तर घरामध्ये अगदी सुंदर स्वयंपाक चालू होता. काय काय होतं तर मी सांगू विचारू नाही, मी सांगू नाही. भजे होती सर्वात महत्वाचा पक्वान नाही तो. मग आता भजे म्हणल्यानंतर त्याला साथीदार पोळी आलीच, पुरणपोळी. मिष्टान्नाचा सुगंध येत होता. घाई त्यांनी दार उघडलं, थाप मारली, घरात गेला. तो म्हणला, हो तुम्ही सारे आनंदाने खाता, अख्खा परिवार, चांगली गोष्ट आहे, तुम्ही खाता आणि मलाही खाऊ घालता, पण हे एवढं मटेरियल मी आणतो कुठून? सध्या भाव काय वाढले, तेलाचा डबा आहे 2700 रुपयाला, त्याच्यात आता सुट्ट घ्यायचं नाही. तुकारामजी मुंडेंनी चांगला लगाम लावला. आई त्या क्षेत्रामध्ये ज्याचं त्याचं काम उल्लेखनीय असलं ना त्याचं नावच निघतं. किती वेळा बदली झाली त्यांची? 25 वेळा. आता 2026मध्ये 26 वेळा होऊन जाईल. स्वार्थाचे आड आलं की माणसाला चांगलं वाईटाचा विवेक राहत नाही. वास्तविक काही लोकांनी सत्यनारायण केला तोच कायम राहावा 2-3 वर्षे तरी. असो, घरी पाठवलं. तो म्हणला, तुम्ही आनंदाने भजे खाता, पुरणपोळी खाता, आनंदाने राहता, पण हे सारं मी आणतो पैसे कमवून, तुम्ही घरी आनंदाने खाता, पण मला कधी विचारलं का तू काय बिझनेस करतो, कोण्या मार्गाने पैसा आणतात? बायकोनी सांगितलंय, पहा माझ्या वडिलांनी तुमच्याशी लग्न लावून दिलं, त्या दिवसापासून सर्व पोटाची जबाबदारी तुमच्या हातात आहे. मग तुम्ही काय कष्ट करून आणता की चोऱ्या करून आणता, मला काही घेणं नाही. फक्त तुम्ही घरी आणून देणे, मी करून तुम्हाला घालणे, मी स्वतः खाणे. आणि मग त्यांना नाराजाची आठवण आली, अरे ते जंगलातला बाबा म्हणला होता ते खरं आहे राव. इथं सरळ म्हणते तुमचं काम आहे. 7 प्रदक्षिणा मारल्या त्या दिवशी ठरलेले की पतीने कमवून आणायचं आणि पत्नीने घरी बसून खायचं. त्याच्यानंतर मुलांना विचारलं, ते म्हणले, बाबा तुम्ही जन्म दिला आहे, आम्हाला सांभाळणं तुमचंच काम आहे. आईवडिलालाही विचारलं, बाबा तू जोपर्यंत लहान होतास तोपर्यंत तुला सांभाळणं आमचं काम होता, तू मोठा झालास, आम्ही थकलो, तू कुठून तरी कमवून आणणे ना आम्हाला घासभर खायला घालणे. प्रत्येकाचे हे उत्तर ऐकून घेतले आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणून तर संताची संगती महत्त्वाची आहे. तिथे आपल्याला सारा आसाराचा निर्णय होतो. कुठे? संताच्या संगतीमध्ये. आपण भाग्यवान आहोत, नागेबाबाच्या संगतीमध्ये आहोत. काय निवाडा होतो? बैसता संताचे संगती, कळू आले कमळापती, आपुली कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. वाल्या कोळ्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि परत तो पत्नीला म्हणला, का ग हे पोरं तर काय आता जन्म दिला, त्यांना पंख फुटले, ते उद्या पळून जातील, म्हातारे आईबाप ते मरून जातील, पण तू जन्माची साथीदार आहे, सांग ना, हे मी पाप करतोय, चोऱ्या करून आणतोय, माणसं मारून धन कमवून आणतोय, तू निम्म पाप माझ्यातलं वाटून घेशील का? आता ती चोऱ्या माऱ्या करणारी बायको ती काय सात्विक असणार का? तिने डोकं लढवलं. ती म्हणे, असं करा, तुम्ही बऱ्याच वेळ झालं घरानं मांडले, मी पाप करून पैसे कमवून आणतो. बापाला विचारलं, बाप म्हणतो तुझं कर्तव्य आहे, पोरं म्हणतात तुमचं कर्तव्य आहे, आणि तुम्ही म्हणता हे पाप करतो, निम्म पाप तुम्ही घेतलं पाहिजे, मला आग्रह करता. ती हुशार होती, म्हणे असं करा, तुम्ही थोडं शांत व्हा, बसा. घरामध्ये कामाच्या निमित्ताने गेली, उतरंडीत बोट घातलं. आता उतरंडी कळायच्या नाहीत, मडक्यावर मडके जी ठेवल्या जायचे त्याला उतरंडी म्हणतात. आता ते राहिलंच नाही. आता फक्त गाडग्याची कधी गरज आहे? काल्याच्या कीर्तनाला 1 आणि माणूस गेल्यावर 2. आता गाडगं राहिलंच नाही, कारण त्याला लई शांत बाई लागत ते गाडगं सांभाळायला. थोडं जरी आढळलं तर ते फुटून जातं. आता बायांचे नावं शांतामाई आहे, पण स्वभाव कुत्र्याचे आहे. गाडगे टिकत नाहीत.
अहो स्टीलच्याला मोठे मोठे खड्डे पडले तर तुम्ही म्हणा तुमच्या समोर घर बसलंय कसं काय तुमच्या जिभेला हाड आहे का नाही? कुणाच्या जिभेला हाड नसतं, पण जागा ही खरं बोलण्याची आहे. तुम्ही जरी तिकडे बघत असेल तरी साऱ्यांची तीच फजगत आहे. असो, तिने सांगितलं मला विंचू चावलाय, फार वेदना होतात, एवढ्या वेदना वाटून घेता का? तो म्हणला तुझं काही शिक्षण आहे का नाही ग? अशी एवढी कशी गावढळ? तुला विंचू चावलाय त्याच्या वेदना तुला होत्या, मला कसे घेता येतील? तुला विंचू चावलं तर तुलाच त्या वेदना दुःख सहन करावं लागेल. ती म्हणले मी शिकले नाही, पण चांगल्या घरात जन्म घेतला, तुमच्या संग संसार केला, मला एवढंच कळतं की मला जर विंचू चावला वेदना होतात, तुम्हाला निम्म्या घेता येत नाही, तर तुम्ही केलेलं पाप मला कसं घेता येईल? आणि मग तो महाराज जशा लाईटी चमकतात ना, असा डोक्यात विचार चमकला, धावतच गेला. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. महर्षी तुम्ही जे सांगितलं ना ते खरंय, काही नाही, बाकी सारे कसे आहेत? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नवती कोणी. समाज कसा आहे, घरचे असो की दारचे असो, जवळ चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. समाजाची प्रतिक्रिया कशी आहे महाराज? कबीर महाराज वर्णन करतात, जब तक अपने पल्लों में पैसा तब लोक करे सलाम, अपने पल्लों का पैसा निकल गया तो कोई न बोले मिठा. कोणी त्याला चांगलं बोलत नाही महाराज, कारण पैसा सत्ता निघून गेलेली असते, सारी त्याला टाकून बोलतात, त्याच्याविषयी नाराज असतात. नारद महर्षी एकीकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज तुमच्या उपदेशाने मला आता पाप करण्याची वृत्ती नाहीशी झाली. घरच्यांना मी सांगितलं तुम्ही तुमचा प्रपंच, मी आता बाबांच्या संगतीमध्ये गेलो, बाबांनी मला आता जवळ बोलून घेतलेले, परत आता मी घरी येणार नाही, ते जे सांगतील तीच मी साधना करणार. नारदाने सांगितलं, बाबा आता या जगामध्ये कलियुगामध्ये प्रभावी साधने भगवंताचं नाम, मन राम, मन राम. तरली तरती हा बाबा नामाची गॅरंटी वॉरंटी दिलेली आहे. याच नामाने तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. वाल्या कोळ्याला नारदांनी नाम घ्यायला सांगितलं, म्हण राम. जसं नाथ महाराज म्हणतात घ्या देवाचं नाव, सर्व संत हकारून सांगतात घ्या देवाचं नाव. हकारुनी सांगे सांगतात म्हणा राम, मन राम. पण इतकं पाप घडलेलं होतं की राम म्हणायचं सांगितलं की तो मरा म्हणायचा. पण संतांचं हृदय दयाग्र असतं, त्याचा उद्धार झाला पाहिजे. पुन्हा मिळणारा हा मानव देह नाही, एकदाच मिळालेला आहे आणि याची भाग्यदशा आता जवळ आलेली आहे. तीनदा मरा मरा म्हणलं की चौथ्यांदा राम होतं. तुम्ही आता बसल्या जागी प्रॅक्टिस करा, नाही तर घरी गेल्यावर करा. मरा 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 3-4 वेळा म्हणलं की एकदा राम होतं. आमचे वाल्मिक महर्षी वर्णन करतात, उलटा मंत्र जपत जग ब्रह्म समा. वाल्मिक ऋषीने नारदाला मंत्र दिला, तो नामस्मरण घ्यायला सांगितलं. परिणाम केले रामायण रामायण
ऋषीला दिलं तर ऋषी या पदाला प्राप्त झाले. पण ते किती वेळ केलं? त्यांनी उपदेश केल्यापासून जी साधना करायला बसले तर जिथे ते बसले वाल्या कोळी तिथे वारुळ तयार झालं. आता वारुळ नागपंचमीला देखील नव्हतं, बायाला पूजायला जायचं होतं तर ते राहिले नाही. लोकांनी घरं बांधले, वारुळ नाहीसे झाले. परत नारद महर्षी भ्रमण करत करत तिथे त्याच रस्त्याने आले तर तिथं आवाज येत होता, जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम. नारद महर्षीने सांगितलं माणूस तर कुणी दिसत नाही आणि आवाज तर येतोय. जवळ गेले, पाहिलं तर त्या वारुळाच्या छिद्रातून आवाज येत होता. इतका संतावर विश्वास पाहिजे आणि इतकं नामस्मरण आट्टासाने सतत घेतलं पाहिजे. नारदांनी महाराजाचा काही उद्धारच करायचा ठरलेला होता. संतांच्या मनात आलं तर साऱ्यांचा उद्धार होतो. त्यांनी साधना कोणती केली तर नामस्मरण. आणि वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, वाल्या प्रासंगिक प्रमाण मामांनी दिलं आणि संजीव भाऊने दिलं आणि आवाजातला तो गोडवा आहे. हे प्रमाण, हे साधना सांगत असताना मी परवाही आपल्या सावता महाराजांच्या तिथे नामस्मरणाचाच अभंग घेतला होता. त्यावेळेस त्यांनाच म्हणायला सांगितलं होतं, घेता नाम विठोबाचे. नामदेव महाराजांनी असाच आग्रह केलेला आहे, नाम घेता भगवंताचे, पास तुटती भावाचे, जे जे नामी रथ झाले ते ते केशवे तारिले. मग तो परमात्मा त्या भक्ताला, नामधारकाला उद्धारून टाकण्यासाठी, त्याचा उद्धार करण्यासाठी लांब जावं लागतं का नाही ना. लगते सायास जावे वनांतरा, परिणाम सुखे येतो घरा नारायण. ज्या संत महाराज सावता महाराजांची पुण्यतिथी झाली, नागेबाबाची आणि नामदेव महाराजांनी सावता बाबांची, यावेळेस तिन्ही पुण्यतिथ्या एकत्र आल्या. त्या अधिक मासामुळं तिथीचा क्षय झाला. जसं काल परवाच्याला प्रश्न होता लोकांना, 2 एकादशी कोणती धरायची. कॅलेंडरमध्ये रविवारची दाखवली होती, पण रविवारी संध्याकाळी लागली आणि सोमवारी दिवसभर होती. तिला भागवत एकादशी म्हणतात. म्हणजे एकादशी धरणाऱ्याला ही चिंता होती न, धरणारा म्हणला 2 असो नाही तर 4 असो, करायचं आपल्याला धरायचीच नाही. असे लाजपै निर्मळा निसुगा गोड, ज्याला ती साधना करायची त्याला वाटतं त्या पर्वावर नामस्मरण घडेल. एकादशीचा पर्व काळ आहे, सोमवार आणि एकादशी एकत्र आली महाराज. आणि द्वादशी हा पर्व काळ आहे. पर्व काळ द्वादशी दिली सामुग्री आम्हाशी. आज द्वादशीच्या पर्वावर ज्यांच्या आज अन्नदान आहेत त्यांच्यासारखे भाग्यवान तेच. कारण पर्व काळामध्ये घेतलेलं भगवंताचं नामस्मरण, केलेलं पारायण, इथे नागेबाबाच्या मंदिरातली केलेली साफसफाई, केलेली सेवा आणि केलेलं अन्नदान आज दुपटी तिपटीने फळ देणार आहे. कारण पर्व काळामध्ये फार पुण्य होत असतं. मग पर्व काळाचे प्रकार सांगितले, सोमसूर्यादी ग्रहणे येऊन करते पारायणे, का माता पिता मरणे अंकित दे दिवस. ग्रहण कालामध्ये जर आपण वाहत्या पाण्यात नामस्मरण केलं, अनुष्ठान केलं तर पुण्य प्राप्त होतं दुपटी तिपटीनं. पर्व काळ आहे ना हा, तसा द्वादशी पर्व काळ आहे. आणि म्हणून त्या भगवंताला जाग्यावर घरात बसल्या बसल्या देवाचं नामस्मरण करता येतं. परिणाम
जगाचा मालक घरी येऊन भेटतो, सुखे येतो घरा नारायण. तुम्ही म्हणाल कुणाच्या घरी सुखाने परमात्मा आला? नाथ महाराज श्रीमंत होते, घरचा कारभार पाहण्यासाठीच वेळ जायचा, पण सतत देवाचं नाम मुखामध्ये असल्यामुळे दत्तप्रभू 36 वर्षे त्यांच्या घरी होते. निळामणी देव राबे त्यांचे घरी. दत्त चोपदारी करीता दत्त चोपदारी करीता माधवजी सर्व कामे हे करीतो. स्वकरे चंदन घासे कावडीने पाणी गंगेचे भरितो. राजकारभार असल्यामुळे दरबारातला कारभार पाहायचा, पण सतत देवाचं नामस्मरण. आपण उदाहरण सांगत होतो, सुखे येतो घरा नारायण. सावता बाबाने आपल्याच घरी कांदा मुळा आहे, शेती पाहायची, देवाचं नामस्मरण करायचं. परिणाम पंढरीस परमात्मा आरणला येऊन सावता बाबांच्या हृदयात येऊन राहिले. साधन काय केलं? सुखे येतो घरान विठोबाचे विठोबा रघुपती. मी सांगितलं, संत हे आईचं हृदय असतं. त्यांना उपमास देताना असं म्हटले, तुम्ही संत माय बाप कृपावंत. जसे आई बाप आपली काळजी घेतात, त्याचं भलं व्हावं, चांगलं व्हावं, तसा तुमचा आमचा उद्धार व्हावा ही संतांच्या अंतकरणामध्ये तळमळ आहे. म्हणून तुकोबारा एक शपथ घेऊन सांगतात, यावे नानेक आस्था साधन वाहत सियान विठोबाचे. आपण सारे संतांचे दास आहोत, संतावर आपला विश्वास आहे. मग त्यांनी शपथ घेऊन सांगूनही आपण जर अहोरात्र देवाचं नामस्मरण घेत नसो तर आपलं पाप आडवं येतं, हेच त्याचं उत्तर आहे. आणि मग तुकोबाराच्या ध्यानात आलं, अरे यांना साधना एवढी प्रभावी सांगितली देवाचं नामस्मरण, त्याचा परिणाम पापाचं क्षालन होतं, पाप भस्म होतात, जळून जातात. बरं, ते नाव घेण्यासाठी जंगलात वनात जाण्याची गरज नाही, घरी बसल्या घेता येतं. चित्ताची स्थिरता करा, देवाला प्रेमाने आळवा, त्याची करुणा भाका. ज्याची करुणा भाकायला सांगतात, ज्याचं नाव घ्यायला सांगतात, त्याचं नावही सांगितलं, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ. आणि शपथ घेऊन सांगतात की हाच मंत्र आहे, तुम्ही जपा. सर्व संतांच्या ध्यानात आलं, त्या तुकोबारांच्या ध्यानात आलं की सृष्टी निर्माण झाल्यापासून नाम हे प्रभावी साधन आहे. तुम्हा आम्हाला जन्म झाल्यानंतर आई आपलं नाव ठेवते, त्या नावानेच आपला संपूर्ण व्यवहार होतो, आधार कार्ड निघतं. मग आईने ठेवलेल्या नावाने जर आपल्याला जन्मभर आधार कार्ड म्हणा, शाळेत नाव घालता येतं. उपजली या बालकाशी नाव नयते पाशी, ठेविलेली नावेशी उदेत उठे. नाव ठेवल्यानंतर आपला व्यवहार सारा होतो. तर मग जगाच्या आधीपासून हे देवाचं नाव आहे, तुम्ही ते घ्या ना. मी शपथ घेऊन सांगतो. मग सर्व संतांच्या तुकोबाराच्या ध्यानात आलं की आपण यांना सांगूनही, हकारूनही सांगे तुका नाम घेऊन राहू नका, तरी का लोक घेत नाहीत? मूर्ख आहेत म्हणून. तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, तुका
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी 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 शहाणा तो धनी घेतो येथे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे न लगती सायासे जावे न लगती सायास जावे साऱ्यांचे चेहरेच खुलले मामा. काय सुंदर चाल लावली. कारण ही चाल दोन्हीकडे चालते, नारायणगावच्या फडावर बी आणि आपल्या तरी. कारण नारायणगावचा फड आपण कोकानीच्या उरसाला पाहतो त्यावेळेस ती गणगवळण म्हणल्या जाते ना, ह्याच चाली असतात. मग आता लोक आम्हाला म्हणतात अहो भजनाने गाण्याच्या चालू सुरू केल्या, गाण्यावरच्या चाली म्हणतात. आम्ही म्हणतो बाबा आधी परमार्थ आहे का आधी तमाशे आहेत? अहो परमार्थातल्या चाली गाण्यावरने घेतल्या, त्यांनी थोडंसं त्याला तेल मीठ लावून वेगळं वळण दिलं. इथं जुन्या चाली वैकुंठवासी स्वामी महाराजांच्या ह्या चाली आहेत. काकड्यामध्ये ते म्हणायचे, पण त्यावेळेस आपण नव्हतो. असो महाराजांच्या ध्यानात आलं की एवढं नाम प्रभावी आहे, त्या नामाचा उल्लेखही केला, रामकृष्णारी विठ्ठल केशवा. मी शपथ घेऊन सांगतो तरी का समाज भजन करत नसेल? बरं त्यांचाच उद्धार होणार आहे, आपलाच त्याच्यामध्ये फायदा आहे. पण का घेत नाहीत? महाराजांच्या ध्यानात आलं शहाणे नसल्यामुळे. माझ्याकडून मग शब्द गेला मूर्ख म्हणून, पण असं नेहमीचा शब्द असल्यामुळे तो गेला तोंडातून. आता काय मागे घेता येतो? गेला 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 गेला. आता फडणीस दोनदा म्हणले मी पुन्हा येईन, आता मग आलेच ना. एकदा शब्द गेला तसं नसावं. पण कळवळा असतो, तळमळ असते. ज्यावेळेस आई मुलाला म्हणते अरे मेल्या उन्हात मरू नको, सावलीत येऊन मर. आता मी म्हणतो मरायचंच आहे तर उन्हात मेला काय सावलीत मेला काय, काय फरक आहे? पण उन्हात खेळू नको, सावलीत येऊन खेळ म्हणजे मरू नको. तसं मूर्ख मला म्हणायचं नव्हतं, पण बोलता बोलता शब्द गेला. इथून पुढं कधी येणार नाही तो. गेला. पण तुकोबाराय म्हणाले शहाणे लोक नसल्यामुळे देवाचं नाव घेत नाहीत. कोणत्याही क्षेत्रामध्ये माणूस शहाणा लागतो. जसं ज्ञानोबारायांनी गुरुची भक्ती करत असताना सर्व लोक सद्गुरूची शरणागती का करत नाहीत? म्हणून जाणं तेने गुरु भजिजे, तेने कृत्य कार्य होईजे, जैसे मूळ सिंचिन सहजे शाखा पल्लव संतोषते. दुसरी एक ओवी आहे, म्हणून जाणं तेनो गुरु भजिजे. जाणता माणूसच सद्गुरूची सेवा करतो, नाव घेतो. संत सांगूनही आपण देवाचं नामस्मरण का घेत नाहीत? आपण अज्ञानी आहोत हे त्यात सिद्ध झालं. शहाणा माणूस लागतो, हे सोपं आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. सर्वांनी ते घ्यावं. सर्व संतांची तीच इच्छा आहे. ज्या ज्ञानोबारायांच्या नामस्मरणाने आपण कीर्तनाची सांगता करू. ज्ञानोबारा देखील तेच सांगतात, कळे न कळे ज्या धर्म ऐका सांगतो ते वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. अट्टहासपूर्वक देवाचं नाव घ्या. गुरु रे बाई सकाळी गोड अभंग म्हणल्या, आरंभी आवडे त्याचं फल सांगितलं, तेने सकळ सिद्धी जगी झाले सर्व काम, रामकृष्ण गोविंद गोपाल. ज्ञानोबारायांचा हा अभंग आहे. त्या ज्ञानोबारायांचं भजन करू. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज पावले ज्ञानेश्वर माऊली ज्ञान
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. गुरुवर्य बाई इथं नसल्यामुळं मन मोकळ्यापणाने बोलता आलं बरं का, नाही तर मग मानसिक दबाव असतो. कोणत्याही क्षेत्रात तेजस्वी माणूस असेल तर म्हणजे शब्दाची उलाढाल होत नाही. असो जो प्रहारा चालू आहे माता बहिणींनी माता भाविकांनी दिवसभर केलेला आहे. आता ज्यांचे ज्यांच्या गटामध्ये नाव आहेत त्यांनी मठामध्ये येऊन देवाचं नामस्मरण घ्यावं, कारण प्रभावी साधन असल्यामुळे गुरुवर्य रावत बाबांनी तेच सांगितलं. सर्व संत तेच सांगतात. पूज्यबाईंचाही आवडीचा विषय आहे भगवंताचं नामस्मरण. पहा, एवढी तब्येत बरी नसताना बाई काल 4:30 आल्या, 1 तास नामस्मरण करून हरिपाठ होईपर्यंत बसल्या. तळमळ एकच आहे, आपल्या तळागाळातल्या लोकांचा उद्धार व्हावा. साऱ्यांच्या मुखामध्ये नागेबाबाचं नामस्मरण असावं, संतांचं नाव असावं, देवाचं नाव. आजच्या दिवशी आदरणीय स्वामीजींचं कीर्तन आहे. काल्याची सेवा बाई नको म्हणत होत्या, पण आपले आदरणीय सर्व ट्रस्टी मंडळ आपण भाविकांनी विनंती केली, बाई तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं बोला. तुम्ही उभ्या जरी राहिल्या तरी आम्ही तृप्त होतो. काश्मीनी जसं पिलाकडे पाहिलं की ती पाजण्याची गरज नाही, डोळ्यातूनच त्या पिलाचं पोट भरतं, तसं बाई इथे आल्या की आपण तृप्त होतो, आनंदी होतो. हे साधनेचं तप आहे. तेव्हा झालेली सेवा नागेबाबाच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी, सर्व श्रोते मायबापांच्या चरणी समर्पित करून वाणीला याच ठिकाणी विसावा. निवृत्ती पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमचे विनमितासे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, तुम्ही क्षमा करणे संती नोहे. अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोषणे. जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल. नाही उचारला भिकारी आपला राधे महाराज तुम्ही सिद्ध. का म्हणे ज्ञानेश्वरा राखा